नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वरी विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला मराठी राजभाषा दिन विशेष निबंध घेऊन आलेले आहे. तर हा निबंध तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या, याचा तुम्हाला नक्की शाळेतील स्पर्धांमध्ये उपयोग होईल. त्या अगोदर तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वरी विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला सुरू करूयात मराठी राजभाषा दिन निबंध. मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. पहा, मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम, मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजासे जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. पहा, माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतेही पैजासी जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कादंबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इत्यादींचे कुशल लेखन केले. विशाखा हा कविता संग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या 2 गाजलेल्या साहित्यकृती आहेत. कुसुमाग्रजांच्या कारकिर्दीत 5 दशके विस्तारले आहे आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबऱ्या या रूपात सुंदर साहित्य तयार केलं. 1942 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारी कविता संग्रह विशाखा ही त्यांच्या सर्वात प्रसिद्ध लेखणीपैकी एक आहे. मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाने अधिकृतपणे स्थापना केली. अंगणात तुळस आणि शिखरावर कळस, अंगणात तुळस आणि शिखरावर कळस, हीच आहे मराठी महाराष्ट्राची ओळख, हीच आहे मराठी महाराष्ट्राची ओळख. कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, कपाळी कुंकू आणि डोक्यावर पदर, हीच आहे सौभाग्याची ओळख, हीच आहे सौभाग्याची ओळख. माणसात जपतो माणुसकी, माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती आणि नात्यात जपतो नाती, हीच आमची ओळख, हीच आमची ओळख. माय म्हणतो मराठी, माय म्हणतो मराठी, गर्व आहे मराठी असल्याचा, गर्व आहे मराठी असल्याचा. महान राष्ट्र अशी ओळख असलेले राज्य म्हणजेच महाराष्ट्र. या राज्याची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन मोठ्या आनंदात साजरा केला जातो. या दिवशी विविध शाळांमध्ये भाषण, निबंध, नाटक, वक्तृत्व, कविता स्पर्धा आयोजित केल्या जातात. तसेच सरकारी कार्यालयात अनेक उपक्रमांद्वारे हा गौरव दिन साजरा केला जातो. माझ्या मराठीची कास, तिला नाविन्याची आस, तिच्या अस्तित्वाचा भास काय वर्णावे. पहा, माझ्या मराठीची कास, तिला नाविन्याची आस, तिच्या अस्तित्वाचा भास काय वर्णावे. मराठी सर्वांग सुंदर भाषा असून भारतातील अधिकृत 22 भाषांपैकी एक भाषा आहे. मराठी भाषा जगातील लोकसंख्येत सर्वाधिक बोलली जाणारी 15वी भाषा आहे, तर भारतात सर्वात जास्त बोलली जाणारी 3री भाषा आहे. महाराष्ट्र तसेच गोवा या 2 राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. मराठी भाषेची साहित्य संपदा विपुल असून या भाषेला थोर परंपरा लाभली आहे.
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. मराठी भाषेचा उगम 9व्या शतकापासून झालेला समजतो. या भाषेची निर्मिती संस्कृत पासून झाली आहे. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने प्रशासनात महाराष्ट्री भाषेचा सर्वप्रथम वापर केला. नंतर देवगिरीच्या यादव काळात मराठी भाषेची समृद्धी झाली. इसवी सन 1278 मध्ये महिमभट यांनी लीळा चरित्र लिहिले आणि संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ते म्हणतात, माझी मराठीची बोलू कौतुक कौतुके परी अमृत आहे पैजा जिंके. अर्थात आपली मायबोली अमृतालाही पैंजेत जिंकेल. संत एकनाथ महाराजांनी मराठी भाषेतून भारुडे लिहिली. मराठी भाषा अनेक संतांच्या कीर्तनांनी, ओव्यांनी तशीच भजनांनी सजली आहे. या भाषेला अनेक मराठी साहित्यिकांच्या लेखणींची समृद्धी आणि संपन्नता लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठी भाषेतून लिहिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचे व संस्कृतीचे रक्षण केले. महाराजांनी मराठी भाषेसाठी पहिला राजकोश तयार केला. मराठी भाषा ही महाराष्ट्राची अधिकृत भाषा असली तरी गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड तसेच दमण दीव या केंद्रशासित प्रदेशातील काही भागात सुद्धा मराठी भाषा बोलली जाते. भारता व्यतिरिक्त परदेशात देखील ही भाषा बोलली जाते, कारण आपल्या देशातील अनेक लोक शिक्षणासाठी तसेच नोकरी व्यवसायासाठी इतर देशात असल्यामुळे भाषा बोलली जाते. आताच्या स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी मराठी भाषेसोबत इतर भाषा येणे सुद्धा गरजेचं असलं तरी आपल्या मराठी भाषेचे महत्त्व टिकवून ठेवणे देखील तेवढेच आवश्यक आहे. मराठी भाषेतील साहित्य समृद्ध असल्याने येणाऱ्या पिढीला मराठी साहित्याची ओळख करून दिली पाहिजे. संतांनी, लेखकांनी, इतिहासकारांनी आपल्या भाषेत दिलेलं ज्ञान मिळवणे अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच आपल्या भाषेबद्दल आणि आपल्या मातीबद्दल अभिमान वाढेल. आपण सर्वांनीही मराठीचा अभिमान बाळगावा. मराठी भाषा समृद्ध करण्यासाठी तसेच जोपासण्यासाठी प्रयत्न करावेत. माय मराठीचा दिमाग आगळा, माय मराठीचा दिमाग आगळा, वर्णाक्षर अन बाराखडीचा साज वेगळा, विरामचिन्हांच्या अलंकाराने ते सजली, वृत्तांच्या बागेतून शब्द फुले उमलली, ज्ञानोबा तुकोबा जनाई आदी मेळा संतांचा, हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी. जन्मदात्रीने जग दाखविले, माय मराठीने जग शिकविले. भिन्न धर्म व भिन्न जाती, महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती. अभिमान हा जनमनी वसे, मराठी आपली मायबोली असे, मराठी आपली मायबोली असे. तर अशा प्रकारे मराठी राज्यभाषा दिन याच्याविषयीचा निबंध संपलेला आहे. जर आजचा हा निबंध भाषण तुम्हाला आवडला असेल तर ह्या निबंध भाषणाला जास्तीत जास्त शेअर करा. तसेच ज्या मुलांनी आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केले नाही अशांनी सबस्क्राईब करा. धन्यवाद.